घरात 2 माणसं राहत असतील आणि दोघांची पण खाण्याची चॉईस जर वेगळी असेल, तर मग काय प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. आता इथे आज प्रॉब्लेम असा झालेला आहे, की मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांना पण मटण खूप आवडतं. पण प्रॉब्लेम असा आहे, की मला ग्रेव्ही टाईप आवडते आणि नवऱ्याला रस्सा आवडतो. मग काय बनवायला लागतं मला. त्यामुळे म्हटलं चला आता नवऱ्याचीच चॉईस बनवूया. का आता आणणारे तर तेच आहेत ना. तर म्हणून म्हटलं चला इथे मटण रस्सा बनवते. तर तेल गरम झाल्याच्यानंतर आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट टाकली. त्यानंतर छान परतून घेतलं आणि कांदा आणि खोबरं भाजून घेतलं. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली. आणि आता ना याला आपण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता तेल एकदम छानपैकी सुटलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ टाकते. तर आम्ही ना भाकरी बनवण्यासाठी ना ज्वारी आणि बाजरी सेम क्वांटिटीमध्ये दळून आणलेली आहे. तर तेच इथे मी 2 चमचे टाकलेलं आहे. तर हे ना छान असं त्याला दाटपणा येण्यासाठी टाकलेलं आहे. ते छान परतून घेतलं मी 3-4 मिनटं आणि त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यात मी टमॅटो टाकले. नॉनव्हेजमध्ये टमॅटो कमी लोकं टाकतात, पण मी प्रत्येक भाजीमध्ये टाकत असते का तर मला खूप आवडतात टमाटे. टमाट्याचा जो फ्लेवर असतो ना मला खूप आवडतो. तर इथे मी ते छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं याला मी आता परतून घेणार आहे. हे एकदम गावरान पद्धतीमध्ये मी बनवलेलं आहे. तर इथे ना मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. वरती ताट झाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना मी पाणी ठेवलेलं आहे. तर इथे बघा मला एक फोन आला तर आणि फोनवर बोलत त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. छान असं आपण आता याला शिजवून घेणार आहोत आणि शिजल्याच्या नंतर आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढा आपण यामध्ये टाकणार आहोत आणि एकदम झणझणीत एकदम मस्त असं तर्रेदार जो मटण आहे ते तयार झालेला आहे आणि छान असं मी पाणी जेवढं पाहिजे मला त्यात टाकलेलं आहे. त्यानंतर यात मी मटण मसाला टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असा त्याला शिजवून घेणार आहे. तर याला 20-25 मिनटं सहज लागतात आणि रश्श्यामध्ये ना मी गरम पाणीच यूज केलेलं आहे आणि गरम पाणीच यूज करायला पाहिजे. त्याने खूप छान टेस्ट येते आणि झणझणीत असं मटण रस्सा आपला तयार झालेला आहे. मस्त